श्री शिवाय नमस्तुभ्यं. यंदा श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होणार आहे. या महिन्यात भगवान शंकराचा समर्पित आहे. या काळात भगवान शिवाचे विशेष पूजन केले जाते. आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार की कोणती फुले भगवान शिवाला प्रिय आहेत आणि कोणती फुले त्यांना अर्पण करू नयेत. श्रावण महिना लवकरच सुरू होतोय. हा भगवान शिवाच्या भक्तीमध्ये स्वतःला लीन करण्याचा महिमा आहे. या संपूर्ण महिन्यात शिव मंदिरामध्ये भक्तांची गर्दी असते. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक पासून ते बेलपत्र, धोत्रा, भांग आणि फुलासह अनेक गोष्टी अर्पण करण्याची प्रथा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार काही विशिष्ट फुले भगवान शिवाला विशेष प्रिय आहेत. भगवान शिवाच्या आवडत्या फुलाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. असे केल्याने श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भगवान शिवाची आवडती फुले. धोत्र्याचे फूल भगवान शंकरांना सर्वाधिक प्रिय मानले जाते. पौराणिक कथानुसार समुद्र मंथनातून निघालेले हल विष भगवान शिवांनी प्राशन केले होते. त्यानंतर त्याच्या पूजेत धोत्रा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली, अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचप्रमाणे रुईची आक, फुले आणि पानाचे शिवपूजनेत विशेष महत्त्वाची मानली जाते. ही फुले वैराग्य, साधेपणा आणि तत्पर्याची प्रतीक मानली जाते. सुगंधी सात्विक फुले. पांढरे कमळ हे पवित्रता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक असल्यामुळे तेही भगवान शिवांना अर्पण केले जाते. जाई जुई आणि चाफा यासारखी सुगंध सविस्तर फुले शिवपूजेसाठी शुभ मानली जातात. अनेक भागात कण्हेर आणि नागकेशराची फुलेही श्रद्धेने अर्पण केली जातात. बेलपत्राचे महत्त्व. भगवान शंकराच्या पूजेत फुलापेक्षा बेलपत्राचं अधिक महत्त्व दिले गेले आहे. शिवशंकरावर 3 दालाचे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याशिवाय गंगाजल, कच्चे दूध, मध, दही, भस्म आणि उसाचा रस अर्पण करण्याची परंपरा आहे. एक फूल भगवान शंकराच्या अर्पण करू नये. काही धार्मिक मान्यतांनुसार भगवान शिवांना केतकी, केवळा आणि चंपा ही फुले अर्पण करणे टाळावे, असे मानले जातात. याशिवाय शिवपुराणातही काही पौराणिक कथा सांगितल्या जातात. मात्र या परंपरा प्रदेश, संप्रदाय आणि कुटुंबातील धार्मिक रीतिरिवाजानुसार बदलू शकतात. धार्मिक श्रद्धेनुसार भगवान शिवाला केतकीची फुले अर्पण करण्यास मनाई आहे. आख्यायिकेनुसार केतकीच्या फुलाला साप आहे आणि ती फुले भगवान शिवाला अर्पण केल्याने क्रोधित होतात. पूजेच्या वेळी कोमेजलेली, तुटलेली शिळी किंवा गळून पडलेली फुले अर्पण करू नका. धार्मिक दृष्टीनुसार पाहिले तर भगवान शंकरांना कोणतेही फूल अर्पण केले यापेक्षा ते श्रद्धा, भक्तिभाव आणि शुद्ध मानाने अर्पण केले आहेत का, याला अधिक महत्त्व दिले गेले आहे. म्हणून भक्ती, नम्रता आणि प्रामाणिक भावाने केलेली पूजाच हीच भगवान शिवांना सर्वाधिक प्रिय मानली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा